सगळ्या राजकीय घडामोडींमुळे ठाकरेंमध्ये नेमकं चाललंय काय याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत एक मोठा पेच उद्भवलेला आहे, ज्याच्यावरनं वादाची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे। तीन तिघाडा काम बिघाडा अशी काहीशी स्थिती राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं महाविकास आघाडीची झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या प्रत्येकी एक एक जागा आहेत, पण या जागांवरनं तीन पक्षांची तीन वेगवेगळी मतं पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंसाठी आणि शरद पवारांसाठी ठाकरेंची शिवसेना ही कमालीची आग्रही असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय, पण काँग्रेसचा मात्र काहीसा विरोध आहे, काहीशी नाराजी आहे। मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी ठाकरे सेनेनं चंग बांधलाय, तर राज्यसभेवर पवारांना पाठवण्यासाठी पवारांचा पक्ष आणि ठाकरेंचा पक्ष दोघेही आग्रही दिसतात। पण संख्याबळानुसार भागीदारी मिळावी असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी धरल्याचं कळतंय। पवार आणि ठाकरेंना प्रत्येकी एक जागा मिळाल्यास दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पदरी काय पडणार असा प्रश्न काँग्रेसचे नेते उपस्थित करतात। सोबतच शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसची आहे। तर प्रत्यक्षात निवडणुकीत क्रॉस वोटिंगचं आव्हान सुद्धा मवियासमोर असेल, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हा तिढा नक्की कसा सोडवणार हे पाहावं लागणार आहे। तर विधान परिषद आणि राज्यसभा या दोनही निवडणुकांसाठी जागांचं गणित नेमकं कसं आहे आपण पाहूया। महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे दोनही जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा सांगितलाय। राज्यसभेसाठी शरद पवार उमेदवार असतील तर शरद पवारांना पाठिंबा द्यायला ठाकरेंची शिवसेना राजी आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंची शिवसेना आपल्याच पक्षाचा उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जावं अशी नेत्यांची आग्रही भूमिका दिसते। पण विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं आधी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांची आहे। विधान परिषद आणि राज्यसभेपैकी एका जागी काँग्रेसनं दावा करावा अशी आग्रही भूमिका काँग्रेस नेत्यांची सुद्धा पाहायला मिळते। राज्यसभा पवारांना आणि विधान परिषद ठाकरेंना दोनही जागा दोन वेगळ्या पक्षांना देण्यास काँग्रेसच्या गोटातनं विरोध होत असल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीत 16 आमदारांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेसच्या हाती काय हाही सवाल उपस्थित झालाय। शरद पवारांना दूर ठेवत राज्यसभेसाठी काँग्रेसनं आणि विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावी असं मत दिसतंय। तर राज्यसभेसाठी शरद पवार आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे ही दोन नावं सातत्यानं प्रमोट करत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत। संजय राऊतांची काय भूमिका आहे आपण पाहूया। का कठीण कशा करता असेल, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत, त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल। शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू। राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे। त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे। अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे। तर खरा प्रश्न आहे, खरा मुद्दा आहे तो विधान परिषदेच्या जागेचा, कारण ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोघे सुद्धा या जागेवरती आपला दावा सांगतात। महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे निर्माण झालेल्या तिढ्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत दोघं काय म्हणतात जाणून घेऊया। राज्यसभेमध्ये काँग्रेस आघाडीला एक जागा मिळणार आहे, काय वाटते की त्यावर महाविकास आघाडीची आणि इंडिया अलायन्सची बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही मित्रपक्ष बसून याबद्दल चर्चा अंतिम निर्णय घेऊ। शरद पवारांना काँग्रेस सपोर्ट करणार आहे का? काँग्रेस सपोर्ट करते का शरद पवारांना? आता चर्चेच्या आधी कोणत्याही प्रकारचं विधान करणे चुकीचं आहे। सुरुवातीला अशी झटापट होते सर्वच राजकारणामध्ये, सुरुवातीला अशा प्रकारची झटापट ही होते, राजकारण आहे ना।
पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतलाच आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात. एकत्र बसून निर्णय घेतले जातात. त्यामुळे एकतर राज्यसभा द्या किंवा विधान परिषद द्या अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसला आदित्य ठाकरेंनी कसं उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूया. 20 जागा शिवसेनेच्या आहे, 16 जागा काँग्रेसच्या आहे, 10 जागा राष्ट्रवादीच्या आहे. त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषद या दोनपैकी एक जागा जी आहे ती काँग्रेसला मिळाली पाहिजे, कारण काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे आणि रोटेशनचा जरी विचार केला तरी काँग्रेसला एक जागा मिळाली पाहिजे असं काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सगळ्यांचा विचार आहे. आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.